सरकारी संगणक 6 वर्षांनंतर होणार बाद, कर्मचाऱ्यांना नाममात्र दरात खरेदी करण्याची संधी। मुंबई राज्य शासनाच्या विविध विभागांमधील जुने संगणक, लॅपटॉप आणि प्रिंटर यांसारखी आयटी उपकरणे आता 6 वर्षांनंतर बाद निर्लेखित केली जाणार आहेत। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगाने होणारे बदल आणि उपकरणांची दुरुस्ती करणे अशक्य होत असल्याने शासनाने हे नवीन धोरण जाहीर केले आहे। 6 वर्षांचे आयुष्यमान निश्चित सामान्य प्रशासन विभागाने 4 जानेवारी 2008 रोजी प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार आता सर्व आयटी उपकरणांचे वयोमान 6 वर्षे निश्चित करण्यात आले आहे। ज्या उपकरणांचा वापर 6 वर्षांपेक्षा जास्त झाला आहे ती आता कालबाह्य ठरवून निकालात काढली जातील। घसारा पद्धतीनुसार ठरणार किंमत या उपकरणांची विक्री करण्यासाठी त्यांची अपेक्षित किंमत अपसेट प्राइस काढण्याची एक विशिष्ट पद्धत ठरवण्यात आली आहे। उपकरणाच्या मूळ किमतीतून दरवर्षी 60% घसारा रिटर्न डाऊन व्हॅल्यू कमी करून त्याची किंमत निश्चित केली जाईल। ही किंमत जवळच्या 100 रुपयांच्या पूर्णांकात असेल। कर्मचाऱ्यांना खरेदीचा पहिला मान विशेष म्हणजे ही उपकरणे खरेदी करण्याचा पहिला हक्क ती वापरणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला देण्यात आला आहे। जर मूळ वापरकर्त्याने उपकरण घेण्यास नकार दिला तर विभागातील इतर कर्मचाऱ्यांना संधी दिली जाईल। कोणीही कर्मचारी तयार नसल्यास निविदा पद्धतीचा अवलंब करून उपकरणांची विल्हेवाट लावली जाईल। महत्त्वाच्या अटी आणि नियम। नोंदवही अनिवार्य। सर्व कार्यालयांना आता आयटी उपकरणांसाठी स्वतंत्र जडवस्तू संग्रह नोंदवही हार्ड कॉपी इलेक्ट्रॉनिक ठेवावी लागेल। डेटा सुरक्षा। उपकरणाचे हस्तांतरण करण्यापूर्वी त्यातील सर्व शासकीय माहिती आणि सॉफ्टवेअर काढून टाकण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल। दुरुस्तीची जबाबदारी नाही। एकदा उपकरण विकल्यानंतर त्यातील दोषांबाबत किंवा वाहतुकीच्या खर्चाबाबत शासन कोणतीही जबाबदारी घेणार नाही। व्याप्ती। हे धोरण मंत्रालयीन विभागांसह राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि आस्थापनांना लागू करण्यात आले आहे। या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार असून जुन्या साहित्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।